दरम्यान सरकारमधील सगळेच नेते मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करत असल्याची प्रतिक्रिया मंत्री उदय सामंतांनी दिली आहे। तर गैरसमजातून वैयक्तिक पातळीवरती कोणाला बोलू नये अशी विनंती मंत्री उदय सामंतांनी जरांगेंना केली। त्या समाजाचं नेतृत्व करून पुढे जात आहेत। तर माझी त्यांना विनंती आहे की माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय उपमुख्यमंत्री असतील, बावनकुळे साहेब असतील, ही सगळी लोक मराठा समाजाला प्रामाणिकपणाने न्याय देण्याची भूमिका घेत आहेत, त्यांनी घेतलेली आहे। ओबीसीच्या आरक्षणावर परिणाम न होता माननीय शिंदे साहेबांनी मराठा समाजाला प्रचंड पद्धतीने देण्याचा निर्णय घेतलेला होता। त्याच्यामुळे गैरसमजातनं वैयक्तिक पातळीवर कोणावर बोलू नये ही देखील माझी त्यांना विनंती आहे। आणि त्यांच्या ज्या शंका आहेत, त्यांचे जे काही गैरसमज दूर झालेले आहेत ते आम्ही नक्की दूर करणार आहोत ना। हजारो सर्टिफिकेट दिली गेलेली आहेत, परंतु काही सर्टिफिकेट का रद्द झाली याच्यासाठी देखील प्रामाणिकपणाने आम्ही काम करतोय। कुठेही महायुतीच्या सरकारला सगळी सर्टिफिकेट रद्द करून ओबीसीचे दाखले रद्द करण्याचा कुठेही निर्णय कोणी घेतलेला नाही। जो मी सांगतोय की गैरसमज झालाय मनोज दादांचा, तो हाच झालेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.